कुठं होता जातीयवाद? छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये एक घटना घडलेली आहे. सिद्धनाथ महार नावाच्या एका व्यक्तीने हिंदू धर्माचा, राज्याचा राष्ट्रीय भगवा ध्वज आपल्या खांद्यावरती घेतला आणि तो उरवडे नावाच्या गावामध्ये पोतनीसांच्या घरी, एक ब्राह्मण कुटुंबांच्या घरी नेऊन स्थापन केला. आणि आज सुद्धा संपूर्ण उरवडे नावाचं गाव जे मुळशीमध्ये, ते दसऱ्याला एकत्र येतं आणि त्या सिद्धनाथ महार यांनी स्थापन केलेल्या हिंदू धर्माच्या भगव्या ध्वजाची एकत्र येऊन पूजा करतं. म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज हे एकमेव असे राजे आहेत की त्यांनी हिंदू धर्मामध्ये पसरत चाललेला अकारण जातीयवाद इतका नियंत्रणात आणलेला आहे आणि हिंदू म्हणून सगळ्यांना एकत्र केलेलं आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं सगळ्यात मोठं योगदान आहे. म्हणून त्यांना हिंदूपती पातशाह म्हटलेलं आहे. त्यावेळेस छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला, त्यावेळेस सगळ्या जातीच्या लोकांनी अत्यंत महत्त्वपूर्ण विधी छत्रपती शिवाजी महाराजांवरती केलेले आहेत. म्हणजे शिवछत्रपतींनी हिंदू म्हणून सगळ्या जातीच्या लोकांना एकत्र आणलं. हे आपण इतिहासातून शिकलं पाहिजे आणि शिकवलं सुद्धा पाहिजे.